तर बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी ती म्हणजे नेपाळच्या काठमांडूमध्ये सलग दुसऱ्या दिवशी जाळपोळ सुरू आहे। नेपाळच्या संसदेला सुद्धा आंदोलकांनी आग लावलेली आहे। नेपाळच्या उपपंतप्रधानांसह 9 मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे। नेपाळ सरकारकडून सोशल मीडियावरची बंदी हटवण्यात आली आहे, तरी देखील दुसऱ्या दिवशी ही जाळपोळ कायम आहे। काठमांडू सोबतच 3 जिल्ह्यांमध्ये आजही जमावबंदी लावण्यात आली आहे। याच संदर्भात आपण बोलूयात। ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। हेमंत सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। नेपाळमध्ये उद्भवलेली ही परिस्थिती, पंतप्रधानांनी राजीनामा दिलाय, देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत आहेत, काय या सगळ्यावरती भाष्य कराल? मला वाटतं त्यांना जर पळून जायचं असेल तर त्यांनी भारतात यावं, जसे बांगलादेशच्या प्राईम मिनिस्टर हसीना भारतात आल्या होत्या, त्यांना इथे आपण आश्रय दिला होता। कारण त्यांना जाणार कुठे पळून, ते सगळीकडे गोंधळ सुरू, अमेरिकेत जाऊ शकत नाही, तिकडे लढाई सुरू आहे, युरोपमध्ये लढाई सुरू आहे, सगळीकडे अराजकता माजलेली जगामध्ये। आणि मला वाटतं सर्वात सुरक्षित जागा भारत आहे, सर्वात चांगली अर्थव्यवस्था भारताची आहे, तर तिथे येऊ शकतात। पण त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की ओली बाहेर आल्यानंतर नेपाळचं काय होणार। नेपाळमध्ये 2-3 महत्वाचे म्हणजे पार्टीज आहेत। एक आहे नेपाळी काँग्रेस, दुसरी आहे नेपाळी माओइस्ट सेंटर वगैरे। तर आता ओली नंतर सर्वात महत्वाचं आव्हान नेपाळ समोर हे असेल की त्यांनी एक सर्वसमावेशक असं सगळ्या राजकीय पक्षांचं मिळून असं सरकार तयार करावं, ज्यामुळे देशातली जी अराजकता ती थांबवता येईल, हिंसाचार थांबवता येईल। त्याच्यामध्ये नेपाळ सैन्याचा पण मोठा भाग असेल, तिथले जे राजे महेंद्र आहेत त्यांना सुद्धा भरपूर मान आहे, त्यांचं सुद्धा सहकार्य घेतलं पाहिजे। त्याच्यामुळे जो इमिजिएट प्रॉब्लेम जो सध्या नेपाळ समोर आहे तो म्हणजे तिथला हिंसाचार थांबवायला पाहिजे, एक सर्वसमावेशक सरकारने राज्यकारभार करायला पाहिजे, भ्रष्टाचार कमी व्हायला पाहिजे, अर्थव्यवस्था ठीक वाढली पाहिजे, युवकांना नोकऱ्या मिळायला पाहिजे, महागाई कमी व्हायला पाहिजे। हे देशासमोर असलेली जी आव्हानं आहेत त्याच्यामुळे हे आंदोलन सुरू झालं आहे, त्याच्यावरती मात करता आली पाहिजे। तर त्याकरता हे जे इतर राजकीय पक्ष आहेत त्यांनी राजेशाही आहे आणि नेपाळ सैन्य आहे यांनी त्यावरती काम करावं किंवा काम ते करत असतील अशी अपेक्षा आहे। आणि जोपर्यंत पळून जाण्याचा प्रश्न आहे, भारत चांगला ऑप्शन आहे, त्यांना इथे येऊन राहावं, जवळ आहे। पण सर, त्यांनी दुबईचा ऑप्शन निवडलेला समजतोय। या लोकांना मजेत राहायला आवडतं, तर भारतात त्यांना घर म्हणजे एखाद्या फ्लॅटमध्ये ठेवतील तसं यांना हसीनांना ठेवण्यात आलेलं आहे। दुबईत गेला तर त्याचा खर्च कोण करणार? म्हणजे हे ऍक्च्युली नेपाळमध्ये प्रॉब्लेम असा आहे की तिथले हे जे सगळे जे राजकीय पक्ष आहेत स्वतःला म्हणतात कम्युनिस्ट किंवा असे वगैरे, पण त्या सगळ्यांना पैसे भरपूर आवडतात आणि यांनी देशाचं काही कल्याण करायच्या ऐवजी, देशाचे काही प्रगती करायच्या ऐवजी यांनी फक्त स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबियांचं कल्याण करून घेतलं आहे। आणि हे जे तिथले जे राजकीय नेते आहेत, म्हणजे एक नेपाळी काँग्रेस सोडलं तर बाकी सगळे वेगवेगळ्या कम्युनिस्ट पार्टीचे नेते आहेत, ते म्हणजे MCC असो की ते काय ते PML असो, काय त्याची वेगवेगळी नावं आहेत, परंतु कम्युनिझमचं ते कुठलेही तत्व फॉलो करत नाही, ते मजेत राहायला मागतात। आणि भ्रष्टाचार हा तिथे इतका प्रचंड वाढलेला आहे, याच्यामुळे हे सगळं आंदोलन सुरू झालं होतं। तर आता ते कुठे जातील तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांचे पैसे कोण भरतील तो त्यांचा प्रश्न आहे। पण मला वाटतं जास्त महत्वाचं असं आहे की त्यांना म्हणजे एक सर्वसमावेशक सरकारने तिथे राज्यकारभार घ्यावा आणि त्या सिच्युएशनवरती कंट्रोल करावा, आणि ज्याच्यामुळे नेपाळमधला जो गडबड आहे, हिंसाचार आहे तो थांबेल आणि नॉर्मल राज्यकारभार त्यांना करता येईल। आणि लोकांसमोरचे जे ऍक्च्युअल प्रॉब्लेम आहेत, महागाई असो की रोजगार असो की अर्थव्यवस्था असो की इतर, हे त्यांना सॉल्व्ह करता आले पाहिजे। हे त्यांच्या समोर असलेला प्रायोरिटी असायला पाहिजे। ओली कुठे पळून गेले हे जास्त महत्वाचं नाहीये, सर्वसमावेशक सरकार येऊन सिच्युएशनवरती कंट्रोल करणं हे जास्त महत्वाचं आहे। बिलकुल सर, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात। तर आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अनय जोगळेकर सुद्धा जोडले गेले आहेत। अनयजी, जसं हेमंत महाजन सर म्हणाले की काय परिस्थिती आहे नेपाळमधली आणि काय करायला हवं, खरं तर भारत हा चांगला ऑप्शन आहे। पंतप्रधान तिकडनं पळून चाललेत देश सोडून म्हटल्यानंतर, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? नेपाळमध्ये अराजक सदृश्य परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती खूप खालावलेली आहे आणि नेपाळमध्ये राजेशाही जाऊन लोकशाही आली, पण गेल्या 20 वर्षात किमान 10हून जास्त सरकार तिथे बदलली, कोणतेही पंतप्रधान तिकडे 2 वर्षाहून जास्त काळ पूर्ण करू शकत नाहीत।
सगळे राजकीय पक्ष सगळे एकमेकांसोबतही गेलेले आहेत, कुठलाही त्यामुळे विचारधारेला काही अर्थ नाहीये. आणि अशा परिस्थितीत जेव्हा समाज माध्यमांवर बंदी घातली जाते तेव्हा लोकांचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर होतो आणि तो आज झालेला आहे. पंतप्रधान पळून गेलेले आहेत. मला असं भीती वाटते की नेपाळ हे आता फुटबॉल ग्राउंड सारखं हे झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये अमेरिकन, चायनीज, युरोपियन, भारत तिथे आहेच आहे. या सगळ्या देशांचं तिथे आता हस्तक एक हे सुरू होईल आणि भारताला आपलं राष्ट्रीय हित राखण्यासाठी नेपाळमधली परिस्थिती लवकरात लवकर पूर्ववत कसं आणता येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील. अन्यथा नेपाळ हे भारत विरोधी कारवायांचं केंद्र होऊ शकेल. बरोबर आहे. मात्र हे किती वर्ष मागे गेला हा देश असं म्हणता येईल, कारण ज्या पद्धतीनं सोशल मीडिया आणि जेन झी यांचं हे जे कनेक्शन असतं किंवा रिलेशन असतं, त्या सोशल मीडियावरची बंदी जरी उठवली असली तरी सुद्धा जेन झी काही ऐकायला आता तयार नाहीये. कारण सोशल मीडिया हे निमित्त होतं. नेपाळमधली जी परिस्थिती आहे ही खूप मोठ्या प्रमाणावर नेपाळ इतर देशांमध्ये रोजगारावर अवलंबून आहे. 60 लाख नेपाळी भारतात काम करतात. ही जी जेन झी किंवा तरुण पिढी आहे त्यांना सगळ्यांना शिकायला अमेरिकेत, युरोपात, ऑस्ट्रेलियात, कॅनडात जायचं असतं आणि तिकडे शिकण्याच्या बहाण्याने तिकडे मिळेल ती नोकरी करायची असते, बेकायदेशीररित्या राहून तिथे पैसे कमवायचे असतात आणि घरी पाठवायचे असतात. या सगळ्याची सुरुवात अशी झाली की गेल्या वर्षी ट्रम्प निवडून आल्यावर अमेरिकेत आणि इतर देशातही अशा प्रकारे व्हिसांवर खूप निर्बंध आणलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या रोजगाराच्या संधी कमी झाल्या आणि त्यामुळे तो असंतोष होताच. नेपाळ सरकार कुठल्याही प्रकारचं विकास काम करण्यात फारसं यशस्वी ठरलेलं नाहीये आणि त्याच्यात मग सरकार विरुद्ध असंतोष वाढतोय हे लक्षात आल्यावर सोशल मीडिया बंदी घातली. त्याचा हा उद्रेक झालाय. पण परिस्थिती केवळ सोशल मीडियामध्ये बिघडलेली नाहीये. परिस्थिती आधीच खराब होती. सोशल मीडियाचं बंदी हे निमित्त झालंय की आता बंदी मागे घेतली तरी आता लोक जे रस्त्यात झालेले ते काही जाणार नाही. बरं, मात्र अगदी हायएस्ट गोष्ट म्हणायची तर ते नेपाळच्या संसदेला सुद्धा आग लावलेली आहे. पंतप्रधानांसोबत 9 ते 10 जणांनी राजीनामे दिलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये नेपाळचं काय होणार, तिकडे असलेल्या जनतेचं काय होणार, त्यांना वाली कोण आता? खरं तर नेपाळमध्ये एका नवीन राजकारणाची गरज आहे. पण प्रश्न असाच आहे की नेपाळमधला कुठलाही राजकीय नेता स्वतःच्या जोरावर तिकडे नाहीये. तो कोणत्या तरी देशाचं प्यादं म्हणून तिथे काम करतो. त्यातलं रवी लोमिचिने वगैरे जे सारखे लोक आहेत ते अमेरिकेच्या तालावर नसतात, काही जण चीनच्या तालावर नसतात आणि त्याच्यामुळे लोकांना खूप फ्रस्ट्रेशन आलंय की तेच लोक पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या युत्या आघाड्या करून सत्तेत येत आहेत आणि त्याच्यामुळे नवीन राजकारण नेपाळचं सुरू झालं तर चांगलं आहे. पण नेपाळमध्ये ज्या प्रकारे हिंसाचार म्हणजे राजाला मारल्यानंतर 4-5 वर्ष खूप मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला तसं किमान होणार नाही ही काळजी घेतली पाहिजे. पण नेपाळचं भविष्य एका प्रकारे अनिश्चिततेकडे जाताना मला दिसतंय. बिलकुल. अनयजी, खूप धन्यवाद. तुम्ही खूप महत्त्वाची माहिती सांगितलीत त्याबद्दल. तर नेपाळमध्ये जी काही परिस्थिती उद्भवली ही तरुणांना रोजगार नाही, नोकऱ्या नाहीत आणि त्याचाच हा संताप आणि उद्रेक झालेला आहे. त्यातच सरकार विरोधी जी काही माहिती पसरवली जात होती यावरनं सरकारनं मीडियावरती घातलेली बंदी आणि त्यामुळेच हे जे जनरेशन झेड आहे ते रस्त्यावरती उतरले, हे तरुण रस्त्यावरती उतरले आणि म्हणूनच सोशल मीडियावरची बंदी हे एक निमित्त ठरलं. मात्र तिकडची बेरोजगारी हा एक मोठा प्रश्न आहे आणि म्हणूनच ज्याचा उद्रेक आज नेपाळमध्ये बघायला मिळतोय. तर नेपाळमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनानंतर सरकार बॅकफूटवरती गेलं आणि सरकारनं सोशल मीडियावरती घातलेली बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. नेपाळचे पंतप्रधान KP ओली शर्मा यांनी देशभर झालेल्या हिंसक आंदोलनानंतर ही बंदी मागे घेतली. पण सोशल मीडियावरती घातलेल्या बंदीमुळे नेपाळमधील युवक रस्त्यावरती उतरला आणि या हिंसक आंदोलनात 20 जणांचा मृत्यू झालाय. या आंदोलनादरम्यान संसदेत सुद्धा युवक शिरले होते. नंतर नेपाळची राजधानी काठमांडू सोबतच अनेक शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आणि या आंदोलनानंतर गृहमंत्री रमेश लेखक यांना देखील राजीनामा द्यावा लागला होता. तर भारताचा शेजारी असलेल्या नेपाळमध्ये तरुणाई रस्त्यावरती उतरली आणि बघता बघता दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. त्यामध्ये जेन झी अर्थात तरुणाईचा मोठा भरणा होता. पण धक्कादायक बाब म्हणजे यात 20 जणांचा नाहक बळी गेलाय. सोमवारी नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये हे चित्र होते. हजारो लोक रस्त्यांवरती उतरले. सकाळी काठमांडूतील सिंहदरबार परिसरात लोक जमले
आणि त्यानंतर त्यांनी न्यू बनेश्वरमधील संसद भवनाकडे आपला मोर्चा वळवला। या आंदोलकांमध्ये तरुण तरुणींची संख्या अधिक होती। या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावलेले, पण आक्रमक आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडून थेट संसद भवन परिसरात शिरण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली आणि त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केला। आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळाली। काही जण तर संसद भवनाच्या थेट इमारतीवर चढले। हा सगळा गदारोळ नेपाळ सरकारनं सोशल मीडियावरती घातलेल्या बंदीमुळे झाला। नेपाळ सरकारनं फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब, एक्स आणि लिंक्डइन या ॲपवरती बंदी घातली। आता ही बंदी घालण्यामागचं कारण म्हणजे नेपाळ सरकारनं सोशल मीडिया कंपन्यांना नोंदणीसाठी 7 दिवसांचा अल्टिमेटम दिलेला होता। 28 ऑगस्टला नेपाळ सरकारनं तसा आदेशही जारी केला। बुधवारी नोंदणीसाठी दिलेली मुदत संपली आणि त्यानंतर संबंधित कंपन्यांची सेवा खंडित करण्याचा इशारा सरकारने दिला, पण कंपन्यांनी याची दखलच घेतली नाही। त्यानंतर नेपाळ सरकारने एकूण 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती बंदी घातली। सोशल मीडियावरच्या बंदीनंतर नागरिकांमध्ये उद्रेक झाला। या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे जेन झी अर्थात नव्या पिढीतली तरुणाई मोठ्या संख्येनं रस्त्यावरती उतरली। नवी पिढी सोशल मीडियाच्या किती आहारी गेली आहे हे नेपाळमधल्या आंदोलनातनं अधोरेखित झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।